Hello, good morning, all students. Standard 6, subject General Science, chapter number 5 Substances in the surroundings, their states and properties. In a previous lecture, we studied boiling point, freezing point. In today's lecture, we will proceed forward. So, let's get started. तर chapter number 5 की सबस्टन्सेस इन द सराउंडिंग्स देअर स्टेट्स अँड प्रॉपर्टीज की यामध्ये लेटस ट्राय दिस. तर लेटस ट्राय दिस म्हणजे हे करून पाहूया असा त्याचा अर्थ आहे. तर यामध्ये की लेटस ट्राय दिस टेक सम सँड म्हणजे वाळू इन क्रुशिबल. क्रुशिबल म्हणजे चिनी मातीची बशी. तर टेक सम सँड इन अ क्रुशिबल, पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट. म्हणजेच या ठिकाणी टेक सम सँड इन अ क्रुशिबल किंवा बाउल्स, पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स की आयोडीनचे काही खडे ठेवा असं सांगितलेलं आहे. पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट. आता प्लेस द क्रुशिबल ऑन अ ट्रिप्लॉइड टू हीट इट. ट्रिप्लॉइड म्हणजे ती वही. तर सांगितलेलं आहे की प्लेस द क्रुशिबल ऑन अ ट्रिप्लॉइड टू हीट इट. द ब्लॉक द स्टीम ऑफ द फनेल विथ अ कॉटन प्लग अँड प्लेस इट इन्व्हर्टेड ओव्हर द क्रुशिबल. म्हणजेच या ठिकाणी की त्यावरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा, स्प्रिटचा दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीला काही वेळ काय करा, तुम्ही उष्णता द्या. म्हणजेच की प्लेस द क्रुशिबल ऑन अ ट्रिप्लॉइड टू हीट इट. द ब्लॉक द स्टीम ऑफ द फनेल with a cotton plug and place it inverted over the crucible. Light the burner and heat the mixture in the crucible. Observe the changes. की ज्या वेळेला आपण काय करणार आहे, उष्णता मिळाल्याने आयोडीनचं काय होतं त्याचं निरीक्षण आपल्याला ह्या डायग्रामवरून काय करायचं आहे. तर व्हाय डज दिस हॅपन, असे का होतं. तर या ठिकाणी सब्लिमेशन. तर सब्लिमेशन म्हणजेच त्याला आपण संप्लवन म्हणतो. सब्लिमेशन शब्दाचा अर्थ काय आहे, संप्लवन. आता या ठिकाणी डायग्राममध्ये सब्लिमेशन दिलेलं आहे की या ठिकाणी बर्नर दाखवलेला आहे. या ठिकाणी ही जी डिशसारखा दिसणारा भाग आहे त्याला क्रुशिबल. तर या ठिकाणी हा फनेल आहे जे काचेचं सांड आहे. या ठिकाणी कॉटन प्लग म्हणजे वरचा जो भाग आहे तो कॉटन प्लगच्या साह्याने आपण काय केलेला आहे, एअरटाईट केलेला आहे. त्यानंतर आयोडीन पार्टिकल्स. या ठिकाणी वाळू घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आयोडीनचे क्रिस्टल टाकलेले आहेत, खडे टाकलेले. उष्ण दिल्यानंतर काय होणार आहे की त्याचं संप्लवन होणार आहे. आयोडीनच्या खड्यांचं काय होणार आहे, संप्लवन होणार आहे, त्याचं द्रवामध्ये रूपांतर होत नाही. तर आयोडीन पार्टिकल्स, फनेल, बर्नर आणि कॉटन प्लग दाखवलेला आहे. आता या ठिकाणी ॲक्च्युअल पार्टिकल्स ऑफ आयोडीन सीन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी. की हा जो प्रयोग आहे तो प्रयोग आपण लॅबोरेटरीमध्ये सुद्धा करू शकतो, प्रयोगशाळेमध्ये. आता ॲक्च्युअली पार्टिकल्स ऑफ आयोडीन सीन ड्युरिंग द एक्सपेरिमेंट इन द लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. आता सब्लिमेशन म्हणजे काय, द चेंजेस ऑफ अ सॉलिड सबस्टन्सेस डायरेक्टली इंटू अ गॅस पेपर विदाउट फास्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड अ सब्लिमेशन. म्हणजे ही जी क्रिया आहे, क्रियेमध्ये जे आपण क्रिस्टल घेतलेलं आहे की त्याचं लिक्विडमध्ये कन्व्हर्सेशन न होता डायरेक्ट गॅसेसमध्ये कन्व्हर्सेशन होतं, इज कॉल्ड अ सब्लिमेशन. तर सब्लिमेशन, आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डायरेक्टली इंटू द गॅसियस स्टेट. म्हणजे आयोडीन क्रिस्टल डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डायरेक्टली. बट चेंज कसा आहे, डायरेक्टली. म्हणजे क्रिस्टल घेतलेलं आहे, त्या क्रिस्टलचं कन्व्हर्सेशन लिक्विडमध्ये न होता डायरेक्टली त्याचं कसं होतं, गॅसेसमध्ये कन्व्हर्सेशन होतं. म्हणजे आयोडीन क्रिस्टल्स डू नॉट मेल्ट ऑन हीटिंग बट चेंज डायरेक्टली टू द गॅसियस स्टेट. म्हणजे उष्णता मिळाल्यावर आयोडीनचे सायुरूप खडे वितळत नाहीत, तर त्याचे काय होतं, थेट वायूमध्ये रूपांतर होतं. तर व्हेन द फ्युम्स ऑफ आयोडीन हीट द ऑल्स ऑफ द फनेल दे कूल टू फॉर्म सॉलिड क्रिस्टल्स ऑफ आयोडीन अँड स्टिक टू द फनेल ऑल्स. म्हणजेच या ठिकाणी
की आयोडीनचे वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आढळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायी रूपात काचेला चिकटून राहतात. म्हणजे या ठिकाणी ही जी काच आहे या काचेमध्ये काय झालेलं आहे, उष्णता दिल्यानंतर हे क्रिस्टलचं काय होतं, वायुरूपामध्ये कन्व्हर्सेशन होतं आणि वायूला थंड हवा मिळाल्यानंतर त्याचं काय होतं, परत आयोडीन पार्टिकल्समध्ये कन्व्हर्सेशन होत असतं. म्हणजेच व्हेन द फ्युम्स ऑफ द आयोडीन इट द ऑल्स म्हणजे नारसाळ्याच्या अंतर्गत भागामध्ये असणारे जे ऑल्स, जर आपण भिंत असा शब्द नाही घेता की नारसाळ्याचा आतील भाग, त्याची ऑल्स ऑफ द फनेल दे कूल टू फॉर्म अ सॉलिड क्रिस्टल्स ऑफ आयोडीन अँड स्टिक म्हणजे चिकटणे अँड स्टिक टू द फनेल ऑल्स. आणि त्या आयोडीनचे जे क्रिस्टल्स आहेत ते क्रिस्टल्स काय होतात, जे फनेलचे जे ऑल्स आहेत त्याला ऑल्सला काय होतात, स्टिक होतात. दज ऑन हिटिंग आयोडीन डज नॉट मेल्ट. Thus on heating iodine does not melt and change to a liquid but directly changes to the gaseous state. म्हणजेच या ठिकाणी त्याने असं सांगितलेलं आहे की thus on heating iodine does not melt, म्हणजे आयोडीनचे जे क्रिस्टल्स आहेत हे वितळत नाहीत, तर त्याचं डायरेक्ट काय होतं, चेंज टू बट डायरेक्टली चेंजेस टू द गॅसियस स्टेट. म्हणजेच या ठिकाणी उष्णता मिळून स्थायूरूप आयोडीनचे द्रव न होता थेट वायूमध्ये काय होतं, अवस्थांतर होतं, म्हणजेच गॅसियस स्टेट. द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस और पेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. तर सब्लिमेशन म्हणजे काय, त्यालाच आपण मराठीमध्ये संप्लवन म्हणतो, की स्थायूरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे आणि या क्रियेलाच सब्लिमेशन असे म्हणतात. म्हणजे द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस और पेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. तर फॉर द एक्झाम्पल ऑफ द सब्लिमेशन ऑफ द कापूर किंवा नेफ्थॅलिन बॉल ही जी एक्झाम्पल आहेत, फॉर द एक्झाम्पल ऑफ द पेट्रोल इज अ सब्लिमेशन. म्हणजे हवेच्या संपर्कामध्ये येतात त्याचं काय होत असतं, सब्लिमेशन होत असतं. किंवा डांबर गोळ्या आहेत त्याचं सब्लिमेशन होत असतं. किंवा कापुराच्या ज्या वड्या आहेत, आपण जेव्हा पुढं कापूर जो लावतो त्याचं सुद्धा काय होत असतं, सब्लिमेशन होत असतं. म्हणजे द चेंज ऑफ अ सॉलिड सबस्टन्स डायरेक्टली इंटू अ गॅस और पेपर विदाउट फर्स्ट चेंजिंग इंटू अ लिक्विड इज कॉल्ड सब्लिमेशन. यावर डेफिनेशन आणि एक्झाम्पल काय केले जातात, विचारली जातात. तर यूज युअर ब्रेन पॉवर सांगितलेलं आहे की जरा डोकं चालवा, की ऑन ओपनिंग अ बॉक्स ऑफ कापूर इट इज अ स्मॉल स्प्रेड्स ऑल अराउंड. व्हाय डज दिस हॅपन. म्हणजे कापराच्या वड्या असलेले डबे उघडले की लगेच कापराचा वास येतो, असं का होतं, म्हणजे जे कापूर आहे त्या कापराचं काय होत असतं, सब्लिमेशन होत असतं. तर कॅन यू टेलमध्ये आता या ठिकाणी काय तुम्हाला फिगरमध्ये दिसत आहे, या ठिकाणी आयर्न रॉड आहे, या ठिकाणी ग्लास आहे, या ठिकाणी डोवर दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी काय दाखवलेलं आहेत, की बारीक अशी पावडर दाखवलेलं आहे. तर आयडेंटिफाईंग व्हेरियस सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. तर हे आपल्याला कशा पद्धतीनं काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. तर हाऊ विल यू आयडेंटिफाय द फॉलोइंग. तर या ठिकाणी दिलेलं आहे की या ठिकाणी तर हाऊ विल यू आयडेंटिफाईंग द फॉलोइंग, की हे तुम्ही कसे ओळखाल, ग्लास इट इज अ मेड ऑफ प्लॅस्टिक. म्हणजे ग्लास आहे ते प्लॅस्टिकपासून तयार केले जातात, स्टीलपासून तयार केले जातात किंवा काचेपासून तयार केलेले असतात. ग्लास इट इज अ मेड ऑफ प्लॅस्टिक, स्टील और ग्लास. तर हे आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, तर ग्लास इज अ मेड ऑफ ग्लास ॲज इट ट्रान्सपरंट. आणि हा कसा असतो, जो ग्लास आहे तो ट्रान्सपरंट असतो, म्हणजे पारदर्शक असतो. सेकंड दिलेला आहे अ रॉड आयर्न और ॲल्युमिनियम. हा जे रॉड आहे ते लोखंडापासून किंवा ॲल्युमिनियमपासून काय केले जातात, तयार केले जातात. या ठिकाणी डायग्राममध्ये काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. अ रॉड आयर्न और ॲल्युमिनियम. रॉड इज अ मेड ऑफ आयर्न ॲज इट इज अ सीन टू बी ओपिक म्हणजे अपारदर्शक अँड डार्क. कसे आहे ते, ओपिक अँड डार्क आहेत. तर थर्ड दिलेला आहे अ डोअर वुडन और ग्लास. आणि जे दरवाजे आहेत हे दरवाजे कशाचे आहेत, लाकडाचे किंवा काचेचे. म्हणजे लाकडी की काचेचे हे कशावरून आपण आयडेंटिफाय करू शकतो, डोअर इज अ वुडन ॲज इट इज सीन टू द ओपिकमध्ये आहे की ते पारदर्शक असतात. काचेचा असेल तर तो कसा असतो, ट्रान्सपरंट असतो. अ डोअर वुडन और ग्लास, जर वुडनचा असेल तर ओपिक असणार आहे आणि काचेचा असेल तर तो कसा असणार आहे, ट्रान्सपरंट असणार आहे.
आता फोर्थ दिलेला आहे अ फाईट पावडर, साल्ट और चॉक पावडर. साल्ट म्हणजे क्षार, की या ठिकाणी आपल्याला की मिठाची की खडूची पूड आहे हे आपण कशावरून आयडेंटिफाय करणार आहोत. त्या ठिकाणी साल्ट और चॉक पावडर. तर या ठिकाणी आपल्याला द पावडर कॅनॉट बी आयडेंटिफाईड जस्ट लाईक दॅट बट विल हॅव टू बी डिझॉल्वड इन द वॉटर. द चॉक पावडर विल नॉट डिझॉल्व इन वॉटर while salt can dissolve and this test can tell us the contents. To answer the above questions you considered their properties. तर you considered their property त्याचे गुणधर्म. एक्झाम्पल their ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शक, हार्डनेस म्हणजे कठीणपणा, वेट म्हणजे त्याचं वजन, कलर म्हणजे रंग, द साऊंड प्रोड्युस्ड फॉर्म इट. द साऊंड प्रोड्युस्ड फॉर्म इट इज सोलेबिलिटी म्हणजे नादमयता किंवा त्यातून आवाज येतो का, इन वॉटर एक्सेट्रा. म्हणजे द आन्सर द अबोव द क्वेश्चन्स यू कन्सिडर्ड देअर प्रॉपर्टीज. फॉर द एक्झाम्पल देअर ट्रान्सपरन्सी पारदर्शक, हार्डनेस कठीणपणा, वेट वजन, कलर रंग, द साऊंड प्रोड्युस्ड फॉर्म इट इज द सोलेबिलिटी त्याला म्हणायचं म्हणजे नादमयता, इन वॉटर एक्सेट्रा. Substances can be identified by studying their properties. The substances can be identified by studying their properties. They can be put to use according to their properties. म्हणजे याचा अर्थ असा आहे की यामध्ये पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्याच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे इत्यादी या पदार्थाच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ काय करता येतात, ओळखता येतात. म्हणजे सबस्टन्सेस कॅन बी आयडेंटिफाय बाय स्टडिंग देअर प्रॉपर्टीज. दे कॅन बी पुट टू यूज अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. द लेटेस्ट स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस इन अ ग्रेटर डिटेल्स. तर या ठिकाणी आपल्याला काही प्रॉपर्टीज म्हणजे दिलेल्या आहेत या ठिकाणी, म्हणजे त्याचे गुणधर्म काय आहेत किंवा प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.